नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर सर्वात आधी सगळ्यांना माझ्या आपल्या पूर्ण फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ आणि असेच गोड गोड बोलत राहा माझ्यासोबत आणि प्रेमाने राहा सगळे मिळून मिसळून. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत 7 आणि आता मी चाललो आहे जिमला. आता माझ्यासोबत श्रुती आहे. समृद्धीला फोन केला तर समृद्धी झोपली. ती ॲक्च्युली कशी आहे, ती ऑफिसवरून कधी कधी लेट येते, मग तिची झोप पण होत नाही, त्यामुळे ती लेट येते. आता मी चाललो आहे जिमला. तर हे जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मुसली, हे बघा, ही ओल्ड पॅकेजिंग आहे. जी मी तुम्हाला काल दाखवली ती नवीन पॅकेजिंग होती याची. तर ह्याला मुसली बोलतात. हे ओट्सच्या जागी आपण खाऊ शकतो डाएटमध्ये. आणि हा जो कबीर आहे तो ॲक्च्युली माझी वाटत बघत असतो की मी कधी जिममध्ये येतो आणि कधी त्याच्यासोबत खेळतो जिममध्ये येऊन. कारण का तो मी जोपर्यंत त्याच्यासोबत खेळत नाही तोपर्यंत तो मला आतमध्ये काम पण करून देत, त्यांना माझ्या क्लायंट अटेंड करून देतो मला. त्याने त्याला सारखा मीच पाहिजे असतो खेळायला. आणि तो हायवड असतो, तो वरती झोपलेला असतो, एवढा सकाळी उठत नाही लवकर. तो मस्त आरामात उठतो त्याचा टाईम घेऊन. पण हा माझी वाट बघतच असतो की मी कधी येतो. हायवड उठला होता आता, कारण का त्याचा बेस्ट फ्रेंड हा लिओ आला होता ना जिममध्ये आज. तो माझा मित्र होता, त्याला घेऊन आला होता जिममध्ये. तर मग तो आल्यावर हा बरोबर खेळायला वगैरे धावतो वगैरे. कारण का हा जास्त धावत नाही, एक नंबरचा आळशी येतो. त्याला जास्त हलायला वगैरे नको, जाड आहे ना म्हणून तो जास्त हलत बिलत नाही. तो मग त्याचा मित्र आला त्यासोबत खेळायला चालू होतो. काय झालं? हे काय झालं? काय झालं? काय झालं? बोल बोल दादा, बोल दादा, दादा बोल, बोल दादा. हे बोल, कोण गेलो? हे दादा बोल, बोल दादा, मग बोलतोय बोल दादा. दादा कुठे? हे बघ, हे बघ, दादा बोल, दादा, दादा, दादा बोल, बोल दादा. कसं बोलतो? कसं बोलतो? बोल. त्याला भीती वाटते, तोंडाला लागतो का बोल. नाही, त्याला खायचंय, त्याला खायचंय. कसं भारी बोलत होतो दादा. दादा घे रे, याला घे. दादा घे. कुठे दादा? दादा कुठे? आवाज दे दादाला. दादाला आवाज दे. दादा? हा दे. कुठे दादा? दादा. बापरे, एवढं? इकडे दादा इकडे आहे भाई. दादा इथे आहे. दादा हा काय घालतो? काय घालतो? वांगू. दादा नको रे दादा. गुणाचं पिल्लू आहे, गुणाचं. सोनू चल जाऊ मंदिरात जाऊ. ऐको अगो अयो केस ओढले आता त्याला आता भेटला केला ओढतो तो. अयो दादा मार. ऐकलं घाणक मारलं. दादा हात काढ मारू दे. मार दादाला मार. नको, चांगला मारतो तो. कोणी दादाला मार दादा मार. नको. मार. का मारतोय? का मारतोय रे? का मारतोय? आता दादा काय ठेवली ना. अयो अरे नाक, आयशीचा घो. खोकला येतोय बस, एवढा काय झालं चिडायला. डेडलिफ्ट काय बेंडोरो काय झालं? हा दादा नको रे दादा. गुणाचं पिल्लू आहे, गुणाचं. अरे बंद केलं दादा चालू. एक सूर लावतोय. घे रे दादा, घे ना लेकराला घे. असं भाव खातोय. इकडे जिकडे लक्ष असतं ना, काहीतरी वेगळं चमकणारी वस्तू दिसती ना, ती पाहिजे असती. दिव्याकडे खूप लक्ष. देवाचं एवढं वेळ आहे ना त्याला.
हा, ए तोंडात बोट नको ग, आग नको ग, पोरी नको ग, नको असे करू दादा. आमचं ॲक्च्युली ठरलं होतं की आज भोलेबाबांच्या मंदिरातून अभिषेक करायचा होता परत. तसा लास्ट टाईम केला तसा नाही, थोडासा छोटा करायचा होता, कारण का श्रुतिकाला करायचा होता तो अभिषेक. पण काल मंदिराचं काम चालू होतं, ते बघा जसं तुम्ही बघू शकतात की लादे वगैरे पॉलिशिंग चालू आहे त्यांची. तर मग आम्ही बोललो की आम्ही मंगळवारी येऊन परत करतो. तर मग सध्या आणि कसं होतं की मकर संक्रांत होती, म्हणून बोललो ॲटलिस्ट आपण पाण्याचा तरी अभिषेक करून जाऊया आता, असं नको जायला परत. म्हणून आम्ही पाण्याचा अभिषेक केला चौघांनी पण. आणि मग आम्ही उद्या परत जाऊन मंगळवारी दुधाचा अभिषेक करणार आहे त्या गुरुजींच्या हातातून. ॲक्च्युली श्रुतिकासाठी करायचा आहे तो. श्रुतिकाला इच्छा आहे की तिने पण अभिषेक केला पाहिजे, त्यामुळे. चलो. अरे तोंडात ना इंट्रोड्यूस कर. तर आम्ही आता सगळे मंदिरात आलो होतो. तर मंदिरामध्ये ना काम चालू होते, टाईल्स वगैरे काहीतरी पॉलिश की काय करतात. आणि आम्ही ॲक्च्युली अभिषेक करणार होतो भाईचा. भाई आज अभिषेक करणार होता, पण काय नशीब, काय करणार पांडू. ठीक आहे. तर मग आमच्यासोबत बऱ्याच दिवसांनी लास्ट टाइम मी कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा एक मूर्ती होती ॲड झाली होती बघा, ती आज डायरेक्ट दिसते. तिचं नाव फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आठवणीत आहे की नाही. नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, नसेल आठवण तरी काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला पण माहिती आहे तसं काय. ही तुमच्यामुळे आम्हाला पण लक्ष आठवेल. तर मग आता किती वेळ झाला आपण बोलतोय, भरपूर वेळ झाला, अर्धा एक तास झाला आम्ही बोलतो इथेच. आता निघतो, कारण हिला पण घरी जायचं. इथं थोडा प्रॉब्लेम आहे घरी, हिला एकटं विचारत नाही घरी, जेवण वगैरे देत नाही बिचारीला. मग ते नाही दिलं की आमच्या घरी येते, दरवाजा ठोकते, पण आम्ही उघडत नाही दरवाजा. सगळ्यांनी सांगा कोण करोड मध्ये राहतंय, मी तुमच्या घरी येईन. ठीक आहे, बस कट. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे बघा आपल्याकडे ताई असं सुगड पुसतात, म्हणजे आपल्या साईडला असं एवढंच हे करतं. आणि आता ओसा घ्यायला बायका येत आहे हळदी कुंकाला. पण आता ते काही दिसणार नाही का, यश चाललंय मंदिरामध्ये आता समोर. आज यश तिकडे अभिषेक करणार जाऊन. मग आता मी हळदी कुंकू वगैरे देत आहे. बाकीच्यावरच्या आपल्या ताई वगैरे येत आहे सगळ्या. आणि तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बरोबरून कमेंट येत आहे, दादाला मकर संक्रांती शुभेच्छा देत आहे सगळ्या. आमच्याकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला आता मी बाजूला पहिला हळदी कुंकाला जाते आणि आपल्याकडे मग सगळ्या ताई येत आहे. पण आता ते शूट नाही घेता येणार, आता दादा नाही घरामध्ये. ठीक आहे, असू दे, चला नंतर कधी ते दाखवतो. चालेल, बाय. पहिले तुम्ही लावा जय बाप्पा जय बाप्पा. लावा वाश, तेवढाच वाश. नाही ते झालंय तसं. आमची छोट्या गजाचे वोट पण तसंच घेतोय आतमध्ये, आणि त्याला 2 बोर्डे पण आहेत. आणि असं सारखं अजून पण गुंजन आला. गुंजन दादा, गुंजन दादा याला आवाज दे. गुंजन दादा, गुंजन दादा याला आवाज दे. त्याला आवाज दे की. घे तू उचल त्याला. घे त्याला, घे दादा, घे याला. हा पूजा नाही करू देत. घे बघितलं का, नाही उचल. हा घे दादा, घे दादा. तिकडं बघ कोण आहे. सगळ्यांचा लाडका आहे. I'm better
हा जय बाप्पाचा टिक्का लावायचा. टिक्का लावला दादाला. परत लावा. हा बर हे घ्या तुम्हाला पण घ्या. जय बाप्पा. लय दम देतोय बाई. सचिन दादाला लावलाय पण आता परत एकदा लावू द्या. हा बघ आपल्या का निकळाला टिक्का लागतोच. हे घ्या. सोड बरं, सोड. आता हे तो मम्मीकडेच पळतोय. हे असं आपल्याकडं इकडं ओटीमध्ये देतात जे सुवासिनी ते त्याचं ओटीत द्यायचं असतं आपल्या पदराने. तर ही देते. Hide me with the word goodbye. Which word goodbye? 'Cause I'm burning up on you, burning up on you. You stand inside that truth. Hide me with the word goodbye. हे घ्या गुंजन. सचिन तुम्ही पण घ्या. आणि इथूनच तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते. आता आपण परवाच केलं होतं हळदी कुंकू. आज एकदम साधं सिंपल फक्त सुगड पूजन असतं आणि असं ओटी द्यायची असती एवढं असं. आज काही जास्त काही केलं नाही. साहेबांना तिळगुळ कधी देतोय आता. रात्रीचे किती 11:15 वाजले. 11:15ला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एवढे उशिरा येतात घरी. रोज एवढ्या लेट येतात. चालेल अच्छा. थँक्यू ओके. मला माझी घेऊ द्या ना. थांब साहेब काय कसली घाई एवढी. एवढे आणि जमलं तर बोल. जमलं तर सुकिरा पप्पी होते काळ कुत्र. ओके. आणि अशा तऱ्हेने आज आपले 7,000 सबस्क्रायबर झालेत पूर्ण. हो आज 7,000 पूर्ण झाले. तर लवकर 10,000 करा. 10,000 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा द्या द्या तुम्हाला पण तुम्ही. थांबा. मी दिले सगळ्यांना तुम्ही द्या. तो पण दे. दिले मी. तो दे ना. तिळगुळ घ्या आणि सगळे गोड गोड बोला आणि गोड गोड राहा आपल्या सगळ्यांसोबत. हा मिळून तिळगुळ मिसळून राहा. घ्या खावा. खाल्ले सगळ्यांनी. खाणार होतो आपण. आज चांगल्या दिवशी 7,000 आपले सबस्क्राईब पूर्ण झाले. पूर्ण झाले. संक्रांतीच्या दिवशी खूप छान मस्त आता असंच प्रेम द्या. फटाफट फक्त आता 3,000 बाकी आहेत. 10,000 साठी तर फटाफट ते करा. आपल्याला पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये तेवढे 3,000 झाले पाहिजे. त्यासाठी मी तुमच्याकडे रिक्वेस्ट नाही करत. नाही एवढं प्रेम देताय आणि असंच जेवढं देत प्रेम राहा. देते एवढंच खूप आहे. हा. पण जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ बघा, शेअर करा आणि लाईक आणि कमेंट पण करा. जर तुमचे काय प्रश्न असेल तर मला सांगा. ते मी नक्की. ॲक्च्युली माझं सीन होतो आहे की मला वेळ नाही भेटत आहे. मी दिवसभर जिममध्ये असतो. परत घरी येऊन मला व्हिडिओ एडिट करायचा असतो. मग त्याच्यामध्ये अख्खा माझा दिवस जातो त्याच्यातच. तर मला जसं असं पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला देईल तुमच्या कमेंटला रिप्लाय. तर बस आता एवढंच बोलतो. आता रात्रीचे वाजलेत 11:15 झालेत. आता आम्ही पण पण जेवण कोणी झोपतो असं तुझ्यावर रागवत नाही का तू रिप्लाय देत नाही हे नाही ते नाही. कारण त्यांना पण तुझं माहिती आहे. पण कमेंट छान करताय सगळे. त्याला कमेंट एकदम छान करताय. मस्त एकदम सुंदर. मी सगळ्या कमेंट वाचते जेवढं झेपेल तसे. मी त्यांना कधी कधी माझ्या योग्य असल्याला देते पण रिप्लाय. पण त्याला खरोखरच वेळ कमी पडतोय. वेळ नाही भेटत. स्वामी सकाळी पण तिळगुळ देते दाखव. हो स्वामी महाराजांना हातात तिळगुळ ठेवून आले महाराजांच्या. वरती एकदम हातात तिळगुळ दिलेत. तुम्ही मला तर चला जरा तर 11:15 झालेत. आता आम्ही पण जेवतो आणि झोपतो आता. तर मग आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही पण तुमची. तर आता झोपतो. उद्या सकाळी परत लवकर उठून जिमला जायचं आपल्याला डेली रुटीन. तर चला बाय बोला. आणि आता मी पण तुम्हाला दिसेल थोडी थोडी जिम मध्ये. मी पण थोडे मध्ये मध्ये आता तुम्हाला जिम मध्ये दिसेल. आता उद्यापासून तर चालू करणार आहे. पण बघू किती दिवस जाते. काहीतरी काम येतं आणि परत सुट्ट्या मारते. पण उद्या जाणार आहे. साहेब बोलले मी झोपणार आहे. नाही मी पण येणार.
येणार आहे? काम नाही तिला सकाळी थंडी वाजली की ते उठत नाही. नाही उठायचं नाही, काहीतरी असतं रे रोज एक काहीतरी काम असतंय ना. पण उद्या तरी येते, बाकीचं नंतर बघ, उद्या तरी येते. तुमचं काय? हे पण उद्या नक्की 100% हा नक्की येणार आहे. मला बोलले मी झोपणार आहे. तयारी करून ठेवा. तर ठीक आहे, चला बाकीचं बघू उद्या. ओके, चला आता आम्ही पण जेवण आता झोपतो. तुम्ही पण काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.